जय गुरु मित्रांनो, कृपया माझा आवाज येत असेल तर कृपया मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. जय गुरु मित्रांनो, कृपया माझा आवाज येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कृपया कमेंट करा. माझा आवाज येत आहे का? जय गुरु. माझा आवाज येत असेल तर कृपया मला कमेंट करा. जय गुरु. माझा आवाज येत आहे का? कृपया कमेंट करा. आवाज येत आहे असं नाही आलं ना. परमपूज्य श्री गुरुदेव, मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, माझे आदरणीय परमस्नेही मित्र हरिचंद्रजी देशमुख दादा यांनी माझ्याशी संवाद साधून सद्विचार प्रवाह ह्या फेसबुकवरती मला विचार व्यक्त करण्याची संधी दिली. याही अगोदर मी संत मोजरकर फेसबुक या पेजच्या माध्यमातून माझं लाईव्ह झालेलं आहे. हे दुसऱ्यांदाच मी या पेजवरती भाष्य करीत आहे. विषय आहे राष्ट्रसंतांचं ग्रामगीतेतील आध्यात्मिक तत्व आणि आजचा साधक. वसुदैव सुतं दैव कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वप्रथम सर्व मंडळींना जय गुरु. माझं गाव आहे जांभूळघाट, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर. नव्यानेच मी नागपूर शहरामध्ये वास्तव्याने आहो. पदवीपर्यंत शिक्षण झालं आहे माझं. एकदाच मी मोजेला गेलेलो आहे वयाच्या 35व्या वर्षी. तिथं मोजेला गेल्यानंतर मी ग्रामगीता घेतली आणि त्या ग्रामगीतेचं वाचन सुरू केलं आणि हळूहळू माझ्या जीवनात हा असा बदल घडून आला. ग्रामगीता हातामध्ये यायच्या अगोदर माझं जीवन थोडं वेगळं होतं. ध्यान प्रार्थनेमध्ये जायला लागलो आणि हळूहळू असं माझं जीवनामध्ये थोडं परिवर्तन झालं. 51व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी माझी भाषणे वगैरे झाली. पण हे असं फेसबुकच्या माध्यमातून आता ही अशी लॉकडाऊनच्या काळामध्ये जागतिक महामारी आलेली आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये राष्ट्रसंतांचं प्रचार आणि प्रसार व्हावं यासाठी ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधित आहोत. विषयाला सुरुवात करतो. ग्रामगीतेची सुरुवात, कारण विषय आहे राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील आध्यात्मिक तत्व आणि आजचा साधक. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेची सुरुवात ही ओम या शब्दापासून झाली आहे. हे सगळ्यांनी आधी लक्षात घ्या. ओम म्हटल्याबरोबर अ उ म म्हणजे ह्या 3 अक्षरापासून
ओम ह्या शब्दाची निर्मिती झाली आहे. ओम नमोजी विश्वचालका, जगदवंद्या ब्रह्मांड नायका, एकची असोनी अनेका, भाससी विश्वरूपी. ही पहिली ओवी जरी सर्वांनी लक्षात जरी घेतली तरी ग्रामगीतेची इथून म्हणजे पहिला अध्याय जो आहे देवदर्शन, इथून आपल्याला लक्षात येईल. पूर्णतः ग्रामगीतेचं जसे 41 अध्यायात आहे त्या अध्यायाप्रमाणे राष्ट्रसंतांनी त्या अध्यायानुसार त्या संत महात्म्याचा फोटो त्यांनी तिथे ठेवलेला आहे. तर साधक जेव्हा हे राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाशी चळवळशी जुडताना साधकाची पूर्वतयारी म्हणजे सामुदायिक प्रार्थना. सामुदायिक प्रार्थना आणि ध्यान हे 2 साधनं राष्ट्रसंतांनी आपल्यासाठी लावून दिलेले आहेत. नव्याने येणारी तरुण पिढी ही सुरुवातीला गुरुदेव सेवा मंडळ, सामुदायिक प्रार्थना आणि ध्यान हे 2 साधनातून त्यांना आपली सुरुवात करायची आहे. या आधी साधनं होते. याही आधी साधनं होते, पण राष्ट्रसंतांनी बरीचशी ह्या अखिल विश्वाचा विचार करून त्यांनी या अगोदर जो साधक वर्ग होता तो जंगला पहाडात जाऊन साधना करायचा किंवा ईश्वराशी आपल्याला समर्पित व्हायचा या भावनेने तो आपला साधना करत असतो. पण राष्ट्रसंतांनी सामुदायिक प्रार्थना आणि ध्यान हे 2 साधनेद्वारे आपल्याला एवढं तत्त्वज्ञान ह्या जगाच्या व्यासपीठावर असं तत्त्वज्ञान आहे असं आपल्यासाठी त्यांनी लिहून दिलेलं आहे. कारण की सामुदायिक प्रयत्नाविनं जगी टिकेल प्राणी कोण, जगावे जगवावे जीवजन, हीच खरी जीवनकला. मग सामुदायिक प्रयत्नाविनं जगी टिकेल प्राणी कोण, जगावे जगवावे जीवजन, हीच खरी जीवनकला. जर असं असेल तर सामुदायिक वृत्तीने जीवन जगणं खूप अगत्याचे आहे. कारण सामुदायिक प्रयत्नांनी सामर्थ्य वाढेल कोणी, जे ते घोट भर नाही पाणी, तेथे गंगा नदी वाहू लागेल. मग समुदायात जर एवढी ताकद असेल, एकल कोंड्यामध्ये एकांगीपणामध्ये ताकद नसेल, तर समुदायानं लोकांनी जीवन कसं जगलं पाहिजे याचंही चिंतनात साधकांनी करायचं आहे. मग तसा साधकसुद्धा असायला पाहिजे. कारण जीव जो हा जन्माला येतो, पाप पुण्याची समता घडे तेव्हा नरदेह भेटे रोकडे. जेव्हा पाप आणि पुण्याची बेरीज साजरी म्हणजे सारखी होते तेव्हा आपल्याला हा मानव जन्म प्राप्त होतो. जर पाप पुण्याची बेरीज सारखी झाल्यानंतर आपल्याला मानव जन्म प्राप्त होत असेल तर हा जीवन व्यतीत कसा करायचा हे सुद्धा अधिक महत्त्वाचं आहे. मग त्या जीवनाला एक विशिष्ट एक अशी सांगड असायला हवी, एक आध्यात्मिक विचाराची सांगड असायला हवी की असं जनावराप्रमाणे आपण जीवन व्यतीत करायचं. कारण जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसांनी हा प्रथम विचार करायला पाहिजे का माझा जन्म ह्या पृथ्वीवर कशासाठी झाला, या पृथ्वीवर माझं काय घेणं देणं आहे, या अगोदर मी कुठे होतो, मला कुठे जायचं आहे आणि मला काय करायचं आहे. नुसतं प्रपंचात पळणे आणि शेवटी म्हातारपणे आपलं एंडिंग होते, फक्त एवढंच जीवनाचा उद्देश आहे का. कारण जाऊन मी गुरुशी शरण आणि पुसावे स्वामी मी कोण, आलो कासया कारण जगा माझी कोण माझे. एवढं जरी समजलं तरी आपला जीवनाचा आपल्याला उद्देश लक्षात येईल. जसं प्रार्थनेची सामुदायिक प्रार्थनेची सुरुवात, ग्रामगीतेची जशी सुरुवात झाली ओम या शब्दापासून, तशासारखं राष्ट्रसंतांनी सामुदायिक प्रार्थनेची सुरुवातसुद्धा मंगलनाम तुम्हार प्रभू जो गावे मंगल होत सदा ह्या शब्दापासून सुरुवात केली आहे. सामुदायिक प्रार्थनेची निर्मिती करताना सुद्धा राष्ट्रसंतांनी बराच अभ्यासाच्या तपस्येतून, राष्ट्रसंतांच्या संत महात्म्याच्या तपस्येतून ध्यान प्रार्थनेची, साहित्याची, एवढं तत्त्वज्ञानाची निर्मिती झाली आहे. तर याच्याबद्दलही थोडंसं विचार करण्याची आज गरज आहे. सामुदायिक प्रार्थनेमध्ये बसल्याबरोबर जसं ते भजन आहे, अस्तास सूर्य गेला चल प्रार्थनेस आता.
तर सूर्य बुडाल्याबरोबरच आपण सामुदायिक प्रार्थनेला गेलो पाहिजे असं नाही आहे ते. त्यासाठी सूर्योदय सूर्यास्त हे असणं म्हणजे याच्यावरती ते डिपेंड करते. ध्यान हे सूर्योदयावर डिपेंड करते आणि सामुदायिक प्रार्थना ही सूर्यास्तावर डिपेंड करते. म्हणजे तेथून ते टाईम वेळ दिला आहे असं लिहून ठेवलं नाही महाराजांनी. कसं असता सूर्य गेला तर इतकी वेळ झाली बा तू प्रार्थनेला जा, ते आपल्याला सगळं डिसाईड करायचं आहे. कारण की मुले बाळं वृद्ध तरुण आई बाई सकळ सज्जन देऊन या निमंत्रण बोलवावे प्रार्थनेमध्ये. प्रार्थना आणि सामुदायिक ध्यान हे 2 साधनं जर आपले सफल जर झाले तर जीवनाची वाटचाल तिथून आपली हळूहळू सुरुवात होते. गुरुदेव सेवा मंडळाच्या चळवळीतून सामुदायिक ध्यान प्रार्थनेतून दरवर्षी प्रचारक निर्माण झाले पाहिजे. कारण की मानव याची ही शाळा आहे. हे शिक्षण इतर कुठेही शाळेमध्ये मिळत नाही, हे आधी लक्षात घ्या. कारण माझं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं तर हे शिकवण जी ग्रामगीतानं मला जे दिली ते शिकवण इतर कोणत्या पुस्तकातून मला मिळालेली नाही. राष्ट्रसंतांचा आनंदामृत ग्रंथसुद्धा घ्या. ह्या आनंदामृत ग्रंथाची सुरुवातसुद्धा ओम नमोजी विनायका स्वरूप सुंदरा सुखदायका सकळ विघ्न निवारिका मूळ पुरुषा गजानना. म्हणजे भगवान श्री गजाननला गणेशाला म्हणजे आधी पूजलं गेले आहे, आराध्य दैवत. सुरुवातीला 20-25 वर्ष अगोदर जेव्हा पत्रिका वगैरे यायच्या किंवा श्री गणेशा कोणत्याही कार्यक्रमाचा करायचा तर श्री गणेशाय नमः गणेशाला पूजलं जायचं. पण आज हल्ली अशी परिस्थिती दिसत आहे की गणपती महाराज यांनाही थोडंसं वेगळ्या प्रकारे आजचा साधक लोक त्याला वेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडे दृष्टिकोन साधक लोकांचा बदललेला आहे. जसं गणपती आपण जसं म्हणतो का गणपती बाप्पा मोरया, तर मोरया हा शब्द आल्याबरोबरच हा मोरयाकालीन होता बा असंही काही लोकांचं म्हणणं आहे. पण तसं काही ते नसून मोरया या शब्दाचं मूळ अर्थ आहे मूळ वस्तीस्थान. म्हणजे गणपती महाराज तुम्ही आपल्या गावाला चालले बा तर पुढच्या वर्षी लवकर या असा त्याचा तो अर्थ होतो. तर साधक जो आहे आणि आजचं तत्त्वज्ञान आणि प्रार्थना आणि ध्यान ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या. सकाळचं ध्यान सायंकाळची प्रार्थना हे 2 बेस हे 2 पाया जर आपले साधले तर समजावं त्याची जीवनाची जडणघडण ही हळूहळू होत जाईल. आणि ग्रामगीतेतील आध्यात्मिक तत्त्व त्यांनी अंगीकार करणं खूप गरजेचं आहे. जसं मनुष्य निरोगी सात्विक असावा, त्याला व्यसनाचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही. तर जशी ही ओवी दिली आहे तर त्या ओवीप्रमाणे आपण ते वागलो पाहिजे. त्यासाठी आपल्याला व्यायाम करावा लागेल, सात्विक वृत्तीने जीवन जगावं लागेल, त्याला व्यसनाचा उपद्रव नसायला पाहिजे. ह्या जे शिकवण दिल्या ह्या शिकवणी पद्धतीने जर आपण जीवन जगणं व्यतीत केलं तर निश्चितच आपल्या जीवनाला एक वेगळी वळण मिळाली शिवाय राहणार नाही. आज व्यसनाधीन लोकांचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. प्रार्थना झाल्याबरोबरच एक विशिष्ट वेगळ्या गोष्टीला चर्चा सुरू होते. कारण की ग्रामसभेचा पाया आहे सामुदायिक प्रार्थना गावच्या बेसवरती. ज्या गावची सामुदायिक प्रार्थना ही सफल असेल, सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक जर त्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये येत असतील तर ग्रामसभेचा पाया आहे सामुदायिक प्रार्थना. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सकाळचं ध्यान सामुदायिक प्रार्थना ही जर झाली तर सर्व त्या गावातील प्रत्येक लोकांचे आचार विचार एकत्र येऊन ग्रामसभा ही सक्षम होईल. आणि ग्रामसभा ही सक्षम जर झाली तर येणारे दिवस त्या गावासाठी नक्कीच चांगले आल्याशिवाय राहणार नाही. आणि आध्यात्मिकदृष्ट्या जर आपण विचार केलो तर सामुदायिक ध्यानातून सुरुवातीला सामुदायिक ध्यानामध्ये 2 भजने दिली आहेत. 2 भजने यासाठी दिली आहेत की तसं ते वातावरण निर्माण झालं पाहिजे. सामुदायिक प्रार्थनेचे अर्जीपद, अर्जी म्हणजे विनंती, म्हणजे ईश्वराला आपण विनंती करतो, अर्जी करतो, धावा करतो, यासाठी तसं ते अर्जीपद भजन दिलं आहे. पण आता साधक महाराजांचं भजन आहे ना, त्याला छाप दिली आहे ना, कोणताही भजन म्हणला तरी चालते, अशा प्रवृत्तीचा साधक आपल्याला दिसत आहे. म्हणजे ते राष्ट्रसंतांनी तसं तसं ठरवून दिलेलं आहे. कोणते भजनं कोण्या वेळेस म्हणायची हे सगळं डिसाईड करून राष्ट्रसंतांनी दिलं आहे. तरी पण साधक वर्गांना ते कळत नाही. हे असे बारीक सारीक गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे.
ध्यानमध्ये तसेच 2 भजनं झाल्यानंतरच आओ सभी मिल जाएंगे प्रभु ध्यान धरेंगे, सबका भला करो यही आवाज करेंगे. म्हणजे ध्यान करतो ना आपण, त्याचबरोबर आपण सगळ्यांच्या कल्याणाची सुद्धा आपण कामना करीत असतो. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रातस्मरण हे राष्ट्रसंतांनी बरोबर तसंच डिसाईड करून दिलेलं आहे. तरी आजचा काही एक असं बुद्धजीवी वर्ग असाही म्हणताना दिसतो मला की राष्ट्रसंतांनी प्रातस्मरण ठेवलंच कशासाठी, काय गरज होती हे ठेवायची, असंही एक वेगळं पर्याय काढणारे लोकसुद्धा मला चळवळीमध्ये दिसत आहेत. तर हे असं व्हायला नको. म्हणजे नेमकं राष्ट्रसंतांची भजनाचा जर आपण विचार केला तर भजनाचं ध्रुवपद नुसतं लक्षात न घेता त्याचं पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, शेवटच्या चरणामध्ये त्याचे उत्तरं राहतात. हे सुद्धा खूप लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्या भजनाचा अर्थ हे ताला सुरात म्हणणं जेवढं गरजेचं आहे त्याहीपेक्षा त्याचा अर्थ लक्षात घेणं खूप अत्यंत गरजेचं आहे. कारण भजन हा एक एक आपल्यासाठी मंत्र आहे. तर सगळे साधकांनी ह्या तत्त्वज्ञानाशी जोडून एक विशाल तत्त्वज्ञान आपल्या अंगी कसे अवतरेल ते शिकवून दिले. त्या शिकवणीनुसार जर आपण वागलो तर हळूहळू आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होईल आणि एक खऱ्या अर्थाने राष्ट्रसंतांना सेवक मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण सच्चे सेवक बनेंगे हम जब आज़ादी को पाएंगे, घर घर में आबादी देकर राम राज्य कहलाएंगे. जर सच्चे सेवक जर आपण झालो तर घर घर में आबादी देकर राम राज्य कहलाएंगे. आता नुकतंच अयोध्यामध्ये भगवान श्रीरामाचं मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे. सर्व हिंदू धर्मीय लोकांनी स्वागत केलं आहे त्या निर्णयाचं. कोर्टाने पण निर्णय दिलं होतं. पण आपल्याच चळवळीतील काही बराचसा असा वर्ग आहे का तिथे वेगळं असं काहीतरी होतं बा असंही म्हणणारे लोकसुद्धा आपलं असं व्हायला नाही पाहिजे, पर्याय करणारे. हा एक वेगळा मुद्दा झाला. कारण राष्ट्रसंत हिंदू विरोधी होते असं नाही राहील. राष्ट्रसंतांचं जे तत्त्वज्ञान आहे भगवान श्रीरामाविषयी त्यांनी बरीचशी भजनं लिहिली आहेत. जसं मुझे प्यारा भारत मेरा, गंगा समजा पावन नदिया, जिनका क्षेत्र किनारा रे, मुझे प्यारा भारत मेरा. उपजत जहाँ हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. उपजत जहाँ श्रीकृष्ण रामसम, म्हणजे सुरुवातीपासूनच या देशामध्ये भगवान श्रीरामाचं कृष्णाचं अस्तित्व होतं हे त्या भजनातून सिद्ध होते. राष्ट्रसंतांनी जसे जसे अध्याय लिहिले, सामुदायिक प्रार्थना, ध्यान, त्या अध्यायानुसार त्या संतांची फोटो तिथे ठेवलेली आहे. जसं समर्थ रामदास स्वामीचं उदाहरण घ्या. आता अध्याय 2 ग्रामगीतेचा अध्याय 2 आहे धर्माध्ययन. तर त्या धर्माध्ययन अध्यायामध्ये समर्थ रामदास स्वामीचं फोटो दिला आहे राष्ट्रसंतांनी. समर्थ रामदास स्वामीविषयी राष्ट्रसंत जेव्हा त्या समर्थ रामदास स्वामीविषयी जेव्हा फोटो ठेवतात तर आजचा साहित्यिक समर्थ रामदास स्वामीविषयी प्रश्न कसा उद्भवतो हा एक प्रश्न आहे. समर्थ रामदास स्वामीविषयी राष्ट्रसंतांना जे माहीत होतं, त्यांचा जो अभ्यास होता, संत महात्मे, ईश्वरी विचार, त्यांनी त्या धर्माध्ययन ब्रह्मचर्याचे सर्व तिथं लक्षणे सांगितली आहेत. मग सगळी ब्रह्मचर्याची लक्षणे सांगितली असल्यावर समर्थ रामदास स्वामीचाच फोटो त्यांनी तिथे ठेवला. पण आजचा साहित्यिक समर्थ रामदास स्वामीवर सुद्धा प्रश्न उपस्थित करतो आहे. संत महात्मे शिकलीच किती होते. तुकाराम महाराजाचं उदाहरण घ्या. ज्ञानेश्वर जगद्गुरू तुकाराम महाराज, ज्ञानोबा राय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पण आज त्यांनी जे साहित्य ह्या जगाच्या व्यासपीठावर निर्माण केलं, एवढं अपार असं साहित्य कुण्या आजच्या साहित्यिक लोकांनी निर्माण केलं असं मी म्हणत नाही. पण तुलना जर केली, संत महात्म्याचे साहित्य हे विश्व जनकल्याणासाठी असते. अखिल मानवाच्या विश्वकल्याणासाठी त्यांचं साहित्य असते. हे लक्षात घेण्यासारखं आहे. साहित्याची परिभाषासुद्धा सगळ्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. सहित साहित्य म्हणजे सहित जे सगळ्यांची सोबत करते असं साहित्य.
राष्ट्रसंतांनी. मग असं साहित्य राष्ट्रसंतांनी निर्माण केलं. तर समर्थ रामदास स्वामीविषयी आज असे साहित्यिक लोक बोलले जात आहेत का समर्थ रामदास स्वामी हा स्त्री लंपट होता, त्याचे 2 विधवा पत्नीशी शारीरिक संबंध होते, अनैतिक संबंध होते, असं सुद्धा बोलल्या जात आहे. तर प्रमाण माना राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेला हे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. आज अशा धकाधकीच्या धावपळीच्या काळात, मतांतराच्या काळात जो कल्लोळ चालला आहे विचारांचा, नेमकं प्रमाण कशाला मानायचं? तर प्रमाण मानण्याची आज गरज आहे खरं ग्रामगीतेला. ग्रामगीते जे जे तत्त्वज्ञान दिलं आहे, जे जे विचारशैली दिले, ती प्रत्यक्षात प्रमाण आहे. यानंतर आपण इतर साहित्य जेव्हा वाचतो तर त्या साहित्यातून काय घ्यायचं आहे किंवा काय घ्यायचं नाही हे सुद्धा त्या साधकावर अवलंबून आहे. कारण शास्त्र प्रचिती असणं सुद्धा गरजेचं आहे. जर शास्त्र प्रचिती असेल तर समजा त्या पुस्तकातून आपल्याला काय घ्यायचं आहे, काय नाही घ्यायचं हे त्याच्या लक्ष, त्या बुद्धी सामर्थ्यावर सगळं ते डिपेंड राहते. तुमसरच्या साहित्य संमेलनात राष्ट्रसंतांचं वाक्य आहे ते, राष्ट्रसंत बोलले, मी साहित्य पुस्तकातून शिकलो नाही, मी साहित्य पुस्तकातून शिकलो नाही, मी साहित्य शिकलो अफाट जनसागरातून, हृदयाच्या गाभाऱ्यातून आणि आंतरिक उचंबोळीतून मी साहित्य शिकलो. राष्ट्रसंत काही MA PhD M.Com MPhil झाले नव्हते. एवढं अफाट साहित्य आपल्यासाठी त्यांनी ते लिहून ठेवलं आहे. पण काय घ्यायचं काय नाही ह्या साधक वर्गानं इतर साहित्याकडे वळण्यापेक्षा राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचं जर चांगलं वाचन केलं आणि विचार जर आत्मसात केले तर खऱ्या अर्थाने एक आदर्श व्यक्ती समोर येईल. असा साधक समोर आल्याशिवाय राहणार नाही. पण व्यसनाधीनकडे जर वळला असेल, समजावं त्याची भक्ती, त्याची साधना ही डेकोरेशन छाप झाल्याशिवाय राहणार नाही. लोकांच्या टीकेस पात्र होतील. इतर धर्मियांना, इतर समाजांना, इतर लोकांना हेवा वाटला पाहिजे असं आचरण, अशी भाषाशैली, अशी दिनचर्या साधकांना करणे खूप गरजेचं आहे. पण तसा साधक आजचा दिसत नाही. साधना तीच आहे. राष्ट्रसंतांनी ठरवून दिलेली साधना तीच आहे, फक्त साधक बदललेला आहे. जर आपण भक्त जर म्हणलो तर बुद्धिवादी वर्ग, एक वेगळ्या विचारधारेचा वर्ग, भक्त हा अंधभक्त असतो असं म्हटलं जात आहे. तर राष्ट्रसंत भक्ताविषयी काय म्हणतात? मकरंद फूलों से क्या कहते, ये बातें भंगों से पूछो, घन गर्ज गर्ज क्या कहते हैं, ये बातें मोरन से पूछो, क्यों उल्टी होकर जल पीती है, ये राह मछली से पूछो, और भक्ति की मस्ती कैसी है, ये बातें भक्तन को पूछो. मग या अगोदरचे भक्त अंधभक्त होतेत का? मग आजच अंधभक्त तयार झाले आहेत का? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भक्त हा जर अंधभक्त असेल तर अभ्यासक हा सुद्धा अभ्यासामध्ये परिपूर्ण असतो का? हा प्रश्न आहे. कारण ज्ञानाचा सागर हा अथांग आहे. त्या ज्ञानामध्ये परिपूर्ण कोणीच नाही. आज राष्ट्रसंतांच्या साहित्याचा, चळवळीचा, परिपूर्ण तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून कीर्तनकार झाले, प्रवचनकार झाले, अभ्यासक झाले, प्रचारक झाले, कोणी कोणी व्याख्याते, मी राष्ट्रीय कीर्तनकार, गाडे अभ्यासक, अशा पदव्या लावल्याला आपल्याला मिळत आहेत. पण राष्ट्रसंत ग्रामगीतेत म्हणतात, मी पंडित नव्हे आपल्या ठाई, सांगावया पंडिताई, ईश्वराचीच प्रेरणा ही प्रगट झाली ग्रंथाद्वारे. म्हणजे ईश्वराची प्रेरणा जर प्रगट झाली ग्रंथाद्वारे, स्वयं ईश्वराची प्रेरणा असेल, ईश्वरी विचार असतील, तर साधकांनी ती आत्मसात का करू नये? त्याला का प्रमाण मानू नये? राष्ट्रसंतांनी 2 ग्रामगीता लिहिला क्या? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एकच ग्रामगीता, एकच तत्त्वज्ञान, पण आपापल्या सोयीनुसार प्रत्येकाने आपापला अर्थ वेगवेगळा काढलेला आहे. हे विचार करण्याची आज बाब आहे. याच्यावर चिंतन मनन करून एक चळवळीला वेगळी दिशा येईल, एक तरुण वर्ग याच्याकडे वळेल, याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
कारण ध्यान प्रार्थनेमध्ये आजचा तरुण वर्ग येत नाही. एकदा जर हे तत्त्वज्ञान, ही शिकवण जर लक्षात आली तर तरुण मुलगा कधीही असा रिकामा एमटी कधीही दिसणार नाही. कारण की श्रमा वाचून कुठेही सुख समाधानाची रेलचेल होत नाही, हे आधी लक्षात घ्या. कुठेही सुख समाधानाची श्रमा वाचून रेलचेल होत नसते. जर श्रमा वाचून जर सुख समाधानाची रेलचेल जर झाली तर नंगानाच सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. असं आहे. मंदिराची गरज नाही असं बोलल्या जात आहे. आज मंदिराची काही गरज नाही. माझ्या मते, माझं व्यक्तिगत मत आहे, गावोगावी गुरुदेव श्रवणाची निर्मिती झाली पाहिजे. नुसतं फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोस्ट टाकणे, शेअर करणे आणि एवढ्यापुरतं फक्त साधकांनी मर्यादित राहू नये. आपापल्या वयोगटानुसार आपापलं क्षेत्र निवडून त्या क्षेत्रामध्ये त्याने ते कार्य करायला हवे. वाचणारे किती वाचणार, तुम्ही एमटी राहता. त्याच्यापेक्षा जर तुम्ही कोण्या गावाचं जाऊन सर्वे केलं, कोण्या एक नागपूर जिल्ह्याचा आपण विचार केला, तालुके किती आहेत, त्या तालुक्यात गावे किती आहेत, कुठे कुठे गुरुदेव सेवा मंडळाची शाखा आहे नाही, त्या ठिकाणी गुरुदेव सेवा मंडळाची शाखा निर्माण झाली पाहिजे. जेणेकरून लहान लहान मुलं तयार होतील, भविष्यात ही चळवळ सक्सेस होईल. यासाठी चिंतन करणं गरजेचं आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या बाबतीतसुद्धा राष्ट्रसंतांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्या, सांगण्यासारखं आहे. गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे माझी बाप दाद्याची दौलत नाही. गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे माझी बाप दाद्याची दौलत नाही. आणि गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे हा माझा संप्रदाय नाही, राष्ट्रसंतांचा म्हणणं आहे. तर गुरुदेव सेवा मंडळ हे व्रत आहे. सारी जनता त्याची वारस आहे. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आणि मानवाची निस्वार्थ सेवा करण्याची धडाडी ज्याच्या ठाई आहे तो गुरुदेव सेवा मंडळाचा सदस्य. पण मानवाची निस्वार्थ सेवा करायची धडाडी सगळ्यामध्ये असणे गरजेचं आहे की नाही? मानवाची निस्वार्थ सेवा करण्याची धडाडी ज्याच्या ठाई आहे तो गुरुदेव सेवा मंडळाचा सदस्य. आज गुरुदेव सेवा मंडळ या वाक्यातून सेवा हा शब्द जर वगळला तर फक्त गुरुदेव मंडळ राहतील. मी राष्ट्रसंतांचे पुण्यतिथीचे कार्यक्रम कुठं कुठं पाहतो. एक ओवी आहे ग्रामगीतेची, लक्षात घ्या. ही लोकशक्ती केवढी महान आहे, जो ती आणेल संघटून, तो स्वर्गावरही लावेल निशाण आपल्या कार्याचे. ही लोकशक्ती जर जो संघटून आणेल तो स्वर्गावर सुद्धा आपल्या कार्याचे निशाण लावल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात घ्या. लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. शासनाच्या वतीनं करोडो रुपये येतील आणि त्याच्यामुळे एखाद्या संस्थेचा खूप उद्धार होईल असं कधी होत नाही. लोकसहभागाला राष्ट्रसंतांनी महत्त्व दिलं आहे. पुण्यतिथीचे कार्यक्रमाला एखाद्या आमदार खासदारांना बोलवलं आहे, त्याच्या वतीनं काय आपण हाल घेतो, कोणते पेंडाल घेतो, असे जर तिथं प्रकार जर घडत असतील तर त्या कमिटीमध्ये तिथल्या गुरुदेव सेवाच्या लोकांमध्ये वादविवाद होणं हे आज जे चित्र जे तसंच होत आहे. त्याच्यामुळे गुरुदेव सेवाचा उद्देश ध्येय हे बाजूला गेलेले आहे. आध्यात्मिक तत्व हे लोप पावत चालले आहे आणि आज वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे. कारण पैशाला खूप महत्त्व आहे. पैसा हे सर्वस्व नाही, हे साधकांनाही लक्षात घेणं गरजेचं आहे. ना बाप ना भैया सबसे बडा रुपया, दुनिया में पैसा है भगवान. हा पैशाविषयी सुद्धा राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत तसं दिलेलं आहे. पैसा नीती नियमाने कमविला, तारतम्याने खर्ची घातला, तरीचं सुख देतो जीवाला जीवनामध्ये. मग एवढं तत्त्वज्ञान पैशाविषयी जर असेल तर जोडून या धनयुत्तम व्यवहारे, तुकाराम महाराज म्हणायचे. मग धन जे जोडतो ना आपण ते उत्तम व्यवहार आहे. चांगल्या व्यवहारातून, चांगल्या कामातून आपल्याला धन जोडता आला पाहिजे. पण झटपट श्रीमंतीच्या मागेल आजचा तरुण वर्ग लागलेला आहे. लवकरात लवकर मला श्रीमंत कसं होता येईल, लवकरात लवकर मला घर कसं बांधता येईल, लवकरात लवकर माझ्याकडे अमाप संपत्ती कशी येईल, याच्याकडे आजचा तरुण, आजचा साधक हा मागे लागलेला आहे. सिंचन हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे, हा पैशाचा नियम आहे. तारतम्यांनी खर्ची घातला तरीचं सुख देतो जीवाला जीवना माझे, असा आहे. तर हा जो नियम आहे
अर्थशास्त्र तज्ज्ञ होतेत का राष्ट्रसंत, प्रपंच होतेत का राष्ट्रसंत. मग ही ओवी किती सुंदर आहे बघा, एक एक शब्द महत्त्वाचे आहे. राष्ट्रसंतांनी परिचयाच्या दृष्टीने आपापला परिचय दिलेला आहे. ह्या परिचयाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ज्यांना राष्ट्रसंत समजले ते राष्ट्रसंतांना भगवान मानतात. एखादा साधक, एखादा अभ्यासक वर्ग जर राष्ट्रसंतांना भगवान मानत असेल तर अभ्यासक त्याला भगवान नव्हते, राष्ट्रसंत एक विचारधारा आहे, एक विचार आहे असं म्हणतो. म्हणून विचार करण्याची बाब आहे. सगळ्यांनी या विषयावर खूप चिंतन मनन करायला काही हरकत नाही. तरुण वर्ग जो आहे हा सामदाक ध्यान, प्रार्थना, गुरुदेव शामंडळ त्यांचे कार्य याच्याकडे जर वळला तर नक्कीच कल्याण झेलल्याशिवाय राहणार नाही. कारण की जीवन हा एक प्रवास आहे. पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि या ग्रहावर आपण काही दिवसाचे बोलते चालते पाहुणे आहोत. या शरीराला आपण सदैव कधी तारुण्य ठेवू शकत नाही. तरीसुद्धा तू माझं माझं म्हणतं पण सारं नाशिवंत, करुणी पा विचार. एवढं राष्ट्रसंतांनी सांगितलं. तरी या मोहमाळे मायेच्या जाळीमुळे, अळकड्यामुळे आपण सर्व प्रपंचालाच मुख्य ध्येय समजून प्रपंचामध्ये गुरफटतो आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण पार पाळण्याकरता आपल्या जीवनाची पूर्ण धावपळ, पूर्ण आयुष्य हे घालवत असतो. प्रपंची कोण सुखी झाला, न दिसला न ऐकिला ऐसा. प्रपंचामध्ये आजपर्यंत कोणी सुखी नाही झाला. मला दिसलाय नाही आणि मी ऐकेला सुद्धा नाही. जयाने राम वश केला, वंदिती पाय दंत्याचे. हरिनाम हे पुकाचे, जपमान वातोच वाचे. तुटतील बंद सारे, भवपाशया जीवाचे. एवढं हरिनाम, बिनखर्चाची उपासना, तरीसुद्धा आपल्याला वेळ नाही. सकाळचं ध्यान, सायंकाळची प्रार्थना हे सुद्धा आपण करत नाही. साधना करायला पूर्वीचे लोक आपापल्या खऱ्या जीवनाचा अर्थ करण्यासाठी जंगला पाळात जायचे. पण आजच्या साधकाला जंगला पाळात ध्यान प्रार्थनेकरता जाण्याची गरज नाही. हे सुद्धा सांगणे खूप अत्यंत गरजेचं आहे. कारण की अशा विचित्र घटना घडत आहेत. काही साधक लोक असे जंगलामध्ये जाऊन करतात. अशी घटना घडली आहे, हे सांगावं असं वाटत नाही या प्रसंगी, पण सत्यता आहे. हा प्रसंग सांगण्यासारखा आहे. मी एकदा सांगितलं होतं, चिमूर तालुक्यामध्ये रामदेगी हे गाव आहे, जिथं रामाचं तीर्थक्षेत्र आहे. ते तिथं भगवान श्रीराम आले होते. त्यांच्या रथाचे चाकं तिथं आहेत, सीताची नाणी आहे, सगळं तिथं ते तुम्हाला आधी राष्ट्रसंतांनी आनंदामृत हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ राष्ट्रसंतांनी रामदेगीच्या जंगलामध्ये लिहिला आहे. आज त्या रामदेगीच्या जंगलामध्ये काही साधक लोक, एक टीका टिप्पणी म्हणून नाही, मी सत्यता सांगत आहोत, तिथं भगवान गौतम बुद्धाचं अनुकरून असे ध्यानाला झाडाखाली बसल्यानंतर, तो त्यावेळेचा काळ होता. राष्ट्रसंत ध्यान साधनेला जेव्हा जंगलात गेले तेव्हा त्यांना वाघानं कधी खाल्लं का, इतर प्राणी मात्र्यांना त्यांनी कधी त्रास दिला का, हा एक विचार करण्याची बाब आहे. किंवा पूर्वीचे जे काही साधक लोक होते जंगलामध्ये ध्यान प्रार्थना करायला जायचे, साधना करायला जायचे, किंवा जंगली प्राण्यांनी त्यांना कधी त्रास दिला का. कारण चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र ही न खाती सर्प तया. चित्तशुद्ध असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही साधना करत असताना तुम्हाला जंगलातले हिंस्त्र पशु कधी सोडणार नाही. एक साधकाला त्या रामदेगीच्या जंगलामध्ये त्या वाघ आला तिथे, त्या वाघाने त्याला ओरबळत त्याचा नरडीचा गोट घेतला आणि त्याला फाळून खाल्लं. असाही प्रकार घडलेला आहे. याही पद्धतीनं साधकाने वाटचाल करणं खूप गरजेचं आहे. ध्यान प्रार्थनामुळेच हेच सर्वच इथंच. कारण की कलियुगी भक्तीची महिमा, या कलियुगामध्ये साधनेचे, उपासनेचे, भक्तीचे महिमान जर काय असेल, कलियुगी भक्तीचे महिमानं भजन आणि संकीर्तन, नामात श्रेष्ठ नाम जपयज्ञ, ध्यान प्रार्थनेत आले ते सारे. एवढी सुंदर
ओवी जर सगळ्या साधक लोकांनी जर लक्षात घेतली तर इतर काय करण्याची गरज नाही. हरीच्या दासा शुभ काळ दाई दिशा, तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. साधकाला मुहूर्त पाहण्याची सुद्धा गरज नाही. दाही काळ असतात, फक्त हे त्याच्यावर डिपेंड करते. स्पर्धा कोणासोबत करायची नसते. आत्मस्वरूप मूळचे भले ओळखले म्हणून आपल्याला स्वरूप ओळखण्याचे गरजेचं आहे. कारण जीव हा ईश्वराचा अंश, तो जितका करील आपला विकास तितका उच्च अवतार पदास याच लोकी जात असे. मग जीव हा ईश्वराचा अंश असेल आणि याच लोकी उच्च अवतार पदात जात असेल तर त्याने त्या जीवनाची वाटचाल व्यसनाने करायची का आध्यात्मिक विचाराने करायची, हे महत्त्वाचं आहे. नरदेहाचे सुंदर वेळा साधून घेलवला आहे, सुखकर हरिगुण गाई मनुजा. एवढं तत्वज्ञान राष्ट्रसंतांनी आपल्यासाठी लावून दिलं आहे. पण हे तत्वज्ञान आजचा प्रचारक त्याने त्या पद्धतीने प्रचार करणं खूप गरजेचं आहे. नुसतं असं आपसे हेवे दावेपोटी एखाद्या अशा कोंडीमध्ये राहणं हे म्हणजे उचित नाही असं मला म्हणायचं आहे. काही साधक म्हणजे यासाठी बोलतो मी की राष्ट्रसंतांना फक्त विदर्भातच ओळखतात, पुणे तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंतांना ओळखत नाही. राष्ट्रसंत शिकलेच किती होते असाही म्हणणारा वर्ग ध्यान प्रार्थना करतील, राष्ट्रसंतांवर टीका टिप्पणी करतील. राष्ट्रसंतांना भारतरत्न द्यायचंच कशाला असंही म्हणणारा वर्ग दिसत आहे. तर याच्यावरही चिंतन करण्याची खूप गरज आहे. यासाठी प्रत्येकामध्ये अहंकार हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आज प्रत्येक व्यक्ती हा अहंकारामध्ये जिवंत करत आहे. काम क्रोध और दंभ भरा तब दूर दूर प्रभु रहता है, सेवा भाव त्याग विषय से सबसे नम्र रहेगा तब प्रभु शरण में होगा. हे महत्वाचं आहे. चित्त परम पुनीत बनेगा. हे काम क्रोध अहंकार हे जेथपर्यंत शरीरामध्ये राहतात तेथपर्यंत आळस हे विकार आहेत. आजवरी आळसानं घेतला से जीव प्राण, आतावरी झोपी का गेला ना काय सांगशील ते करा. उठ गड्या दिवस निघाला. ध्यान प्रार्थना करण्यासोबत तुम्ही काम जर करत नसाल, तुमचे जे जे काम आहे ते काम हे प्रामाणिकपणाने करा. प्रत्येकाने आपापले कामं आपापल्या सोयीनुसार आपापल्या क्षमतेनुसार जर हातात घेतले तर गावाला देशाला एक वेगळी वळण आल्याशिवाय राहणार नाही. सांगतो कारण की गाव हा विश्वाचा नकाशा आहे आणि गावावरून देशाची परीक्षा. गावाची भंगता उपदेश येईल तसे सर्व काही ग्रामगीतेमध्येच आहे. फक्त त्यातले तत्त्वज्ञान जाणून घेण्याची मानसिक तयारी जेथपर्यंत तुमची होत नाही, प्रार्थनेचे आध्यात्मिक तत्त्व जाणून घेण्याची जेथपर्यंत तुमची मानसिक तयारी होत नाही, ध्यानातील आध्यात्मिक तत्त्व जाणून घेण्याची जेथपर्यंत तुमची मानसिक तयारी होत नाही तेथपर्यंत हे सगळं कळणं म्हणजे कळणार नाही असं माझं म्हणणं आहे. आळसामुळे विचार करता येत नाही, एवढं आळसानं हे विकार आहे. आळसामुळे आचार बुडतो, काही केल्या पाठांतर होत नाही आळस जर असेल तर. नित्यनेम राहून आळसामुळे आळस अमर्याद असा वाढत जातो. निश्चय टिकून राहत नाही, धैर्य नष्ट होते, वृत्ती मलिन होते, विवेकसुद्धा मंदावतो. आळसाने निद्रा वाढते, वासनासुद्धा बळावते, की आळसाने सद्बुद्धीचा सुद्धा नाश होतो. आळसामुळे झोपेतच सुख वाटते आणि झोपेतूनच आपण आयुष्याचा लवकरच नाश करीत असतो. म्हणून आळशी नको. आळशी जर असेल तर तो गुरुदेव शेवटचा कार्यकर्ता होऊ शकत नाही असं माझं व्यक्तिगत म्हणणं आहे. या साधनेतून ध्यान प्रार्थना आपली चळवळ कोणाचं इकडे मन लागत नाही असे म्हणजे पुरुष हा पिंडवर्मी यासाठी मी सांगतो. त्याचे वेगवेगळे विचार चालू राहतात. मन एवं मनुष्यानं बंध कारण मोक्ष हे भागवत गीतेतलं उदाहरण आहे.
अपने मन को वश में जो किया वो चारों धाम गया न गया. ही साधना एक प्रकारची, ही सफल जर झाली, विषय खूप गहन आहे. आपण जेथपर्यंत या अध्यात्माच्या खोल गर्तेत जात नाही तेथपर्यंत अध्यात्म आपल्याला कळणार नाही. विज्ञान युग जरी असला तरी अध्यात्मानं विज्ञानाची अशी सांगड पाहिजे. असं मी वारंवार सांगत असतो. एवढं अध्यात्म खूप गहन आहे. ते अध्यात्माच्या गहन क्षेत्रात गेल्याशिवाय अध्यात्म कळणार नाही. जर जाणं होत नसेल, हेही सांगतो, हर प्रकारचे साधक लोक असतात, तर कार्यातचे स्वर्ग नरक, सकाम ग्रंथाचे फूल कौतुक आणि मिथ्या कल्पनात भुलले लोक स्वार्थी यांचे. मग कार्यातच स्वर्ग नरक असेल, मग तुम्ही कार्याकडे वळा. हा एक संदेश राष्ट्रसंतांनी दिला आहे. दुसरा संदेश जसा राष्ट्रसंत अनुभवे सांगतो तुम्हाप्रती, करू म्हणाल ते साजेल निश्चिती, करा करा आत्मोन्नती तुकड्यामध्ये. मग आत्मोन्नतीकडे वळा. हठयोग, प्राणायाम, मूलाधार चक्र, कुंडलिनी जागृत, हे जे आध्यात्मिक तत्व दिले, याकडे वळायला पाहिजे. इकडे वळणं खूप गरजेचं आहे. आपण आध्यात्मिक तत्व आत्मसात करत नाही, कार्याकडे सुद्धा वळत नाही. ध्यान झाली का एकमेकाबद्दल टीका, प्रार्थना झाली का एकमेकाची निंदा. तो असा आहे, तो तसा आहे, तो या वृत्तीचा आहे, तो त्या वृत्तीचा आहे. ध्यान प्रार्थनेमध्ये सुद्धा व्यसन करून येतात साधक लोक. नशा पाणी करून सुद्धा ध्यान प्रार्थनेत बसलेले साधक मी पाहिले. ज्ञानराजी बैसकर दादांनी कमेंट्स केले आहे, चंचल मन को बुद्धी विचारक शुद्धी सततही करणं आहे. असा साधक जर असेल तर त्याच्यापासून काय घ्यावं आणि इतर लोकांनी काय शिकावं त्या साधकापासून, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्या खलनिंदक लोकाविषयी सुद्धा राष्ट्रसंतांनी भरपूर लिहून ठेवला आहे. कव्वा बिन गंदगी से तृप्त होता नहीं, सुबर किचड़ लपटी बिना शांति पाता नहीं, कुत्ता हड्डी फोड़ी बिना स्वस्थ रहता नहीं, वैसे खलनिंदक खाली जीवन सहते नहीं. असे खळनिंदक हे निर्मळ हो, निर्द्वेषपणाचा लेशन राहो, अखिल जगा सुख हो, शांती अखिंडित राहो, जगाचा भेद लयाला जाओ. ह्या खलनिंदक लोकाविषयी सुद्धा राष्ट्रसंतांनी भरपूर लिहून ठेवला आहे. स्वतः करणार नाहीत, दुसऱ्याला करू देणार नाहीत, दुसऱ्यासोबत स्पर्धा करतील, दुसऱ्याची प्रगती पाहिली होत नाही, त्यांच्याच्यानं पाहणं होत नाही. जो भाषण देते, ज्याला भाषण देता येत नाही, तो भाषण देणाऱ्याला पाहू शकत नाही. कारण की हा कोत्या स्वार्थ आहे. हा सगळा कोत्या स्वार्थ आहे. कोत्या एखादा कार्यक्रम झाला मग मीच हार टाकून मी सन्मान केलो पाहिजे, दारू पिणं सुरू, मटण खाणे सुरू, व्यसने सुरू, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना आपल्या फेसबुकवर, आपल्या व्हॉट्सअपवर डी पी ठेवतात. असेही साधक लोक मी पाहिले. मग तुमच्यापासून काय घ्यावं? मग इतर जो वर्गात तो तुम्हाला बोलणारच आहे. अरे राष्ट्रसंतांच्या पुतळ्याला, राष्ट्रसंतांच्या समाधीजवळ तू हार टाकताना दिसतेस, पण इकडं खर्रा खाते रे, इकडं तंबाखू खातो रे, इकडं व्यसन करते रे. तुमच्यापासून आदर्श घेतला पाहिजे, असा साधक पाहिजे. साधक हा कार्यामध्ये आज बाधक झाला आहे. साधक हा बाधक नसो. साधक जर हा बाधक होत असेल तर त्याला पाप लागल्याशिवाय राहणार नाही. कानिन घ्या गुरु माझे अवगुण, बुद्धी विकासन जोवर येतो तोवरी अज्ञानी जीव राहतो, म्हणूनच घडते पाप गाधे. कानिन घ्या गुरु माझे अवगुण. हे अवगुण जेथपर्यंत आपण त्याग करत नाही, जेथपर्यंत कुबुद्धीचा आपण त्याग करत नाही, तेथपर्यंत सद्बुद्धी उत्पन्न होत नाही. हे आधी लक्षात घ्या. असा साधक आपल्याला दिसायला पाहिजे. तसा साधक आज आपल्याला दिसत नाही. याचंही आज चिंतन करण्याची खूप हे आहे. नवीन नवीन मुलं तयार झाले पाहिजे, छोटे छोटे मुलं. काही साधक भजनाकडे वळलेला आहे. वास्तविक भजन स्पर्धा, आता भजन स्पर्धेला राष्ट्रसंतांनी विरोध केलेला आहे. पण भजन स्पर्धेमध्ये सुद्धा नशा पाणी करून भजन स्पर्धा ही केली जाते.
त्यांचा एक व्यवसाय होऊन बसला आहे, असं टीकात्मक नाही. जे सत्यता आहे त्या सत्यतेवर बोलतो, त्याचा अर्थ लक्षात घेता नाही. कारण की भजने जे राष्ट्रसंतांनी केली, जनात वनात कोणात असं भजन राष्ट्रसंतांनी केलेलं आहे. जनात म्हणजे लोकांमध्ये, वनात म्हणजे जंगलामध्ये, कोणात म्हणजे कोपऱ्यामध्ये आपण एकटाच असे भजन करायचे. असे राष्ट्रसंतांचे ध्यान हे रेल्वे स्टेशनवर व्हायचे, मनाची एकाग्रता. आज आपण ध्यानात प्रार्थनेत बसलो तर आपलं चंचल मन असं भटकत राहते. हे जिथपर्यंत आध्यात्मिक तत्व आपण ग्रहण करत नाही तिथपर्यंत आपल्याला साध्य होत नाही. आणि म्हणून जे साध्य होत नाही मग आपला विचार चालतो, मग देवच नाही, देव कुठे आहे, मंदिर कशाला पाहिजे, हे असे नाना तऱ्हेचे प्रश्न. आजपर्यंत असे प्रश्न कधी उपस्थित झाले नाही. राष्ट्रसंतांची ग्रामगीता म्हणजे सडेतोड उत्तर आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण सगळ्या बाबतीत राष्ट्रसंतांची ग्रामगीता कामी पडेल. जीवनातले प्रत्येक प्रश्न ग्रामगीतेने सुटतील असा माझा व्यक्तिगत मत आहे. जन्म झाल्यापासून तर मृत्यूपर्यंत, गर्भसंस्कारापासून मृत्यूसंस्कारापर्यंत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्रामगीताच तुम्हाला कामी पडेल. साहित्य भंडारातील कोहिनूर आहे ग्रामगीता. हरिचंद देशमुख दादांनी कमेंट्स केले की दुसऱ्या जीवनी पाहता असणे, दुसऱ्याची आपत्ती पाहून, हे अज्ञानामुळे सगळं होतं. असं कोत्यास्वार म्हणजे कसं आहे, परी आम्ही वंचित दर्शनासी, आम्ही ईश्वराच्या दर्शनाशी वंचित आहोत. परसुखी आनंद कुठला आमासी, आपल्या स्वार्थे अल्पसंतोषी मानतो स्वर्ग. मला घर पाहिजे, माझ्या घरामध्ये फ्रीज पाहिजे, टी व्ही पाहिजे, LED TV, AC पाहिजे. ह्या भौतिक साधनामध्ये आपला स्वर्ग दडलेला आहे. याहीपेक्षा सुख आहे, पण ते जाणून घेण्याची खूप अत्यंत गरज आहे. ह्या भौतिक साधनामध्ये आपलं जर सुख जर पाहाल, समजावं तुमचा जीवनाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. कोटी कोटी योनी, कोटी कोटी फेरा, मग लगे वारा नरधर्माचा. 84 लक्ष योनीतून आपल्याला पार जावं लागते. भक्तीविना जिने जळो लाजीरवाने, संसार भोगणे दुःखमुळे. नामदेव महाराजाचा संसार भोगणे हे दुःख मूळ आहे. आणि एक राष्ट्रसंतांचं भंग आहे, त्या भंगाचं मी तुम्हाला विवरण सांगतो. चुके ना कल्पांती, पहा राष्ट्रसंतांचा भंग आहे, मी बऱ्याच ठिकाणी सांगत असतो. आदरणीय ज्ञानराज बैसकर दादांनी कमेंट केली आहे, ग्रामगीता दुःखाशी नासवी, ग्रामगीता मृत्यूशी हासवी. आता ग्रामगीता मृत्यूशी हासवी याचा अर्थ आहे तुमचं जीवन सफल होईल. तर काही विचारवंत लोक, काही द्वेषी लोक मृत्यूचं प्रेत कधी हसणार आहे का असं बोलतात. मृत्यूला हासवी याचा अर्थ असा आहे, तो अमर आहे, त्याने जन्म मृत्यूच्या चक्रातून त्यानं, त्या फेऱ्यातून त्यानं आपली सुटका केली आहे, असं त्याचा अर्थ आहे. ग्रामगीतेच्या दुसऱ्या अध्यायाविषयी जर आपण जर संवाद वाक्य जर केलं, चर्चा जर केली, तर विज्ञानाच्या कसोटीत बसत नाही म्हणतात. दुसरा अध्याय जे म्हणजे ब्रह्मचर्याविषयी राष्ट्रसंतांनी नमूद केलं आहे, तरुण मुलाविषयी, तर ते विज्ञानाच्या कसोटीत बसत नाही, त्या ओव्या, असं विज्ञानाचं म्हणणं आहे. ते विज्ञानाला ठणकावून सांगण्याची गरज आहे. तसं साधक आजचा सशक्त पाहिजे. ते अभंग सांगतो राष्ट्रसंतांचे, चुके ना कल्पांती केले या कर्मासी, यम हा चौकशी नेटे करी. कल्पांती याचा अर्थ आहे कधीही नाही. जे जे आपण कर्म करतो त्याचे फळ आपल्याला भोगावे लागतात. यम हा चौकशी नेटेकरी म्हणजे आपण केलेल्या कर्माची चौकशी काटेकोरपणे केल्या जाते. ना कल्पांती केली या कर्माशी, यम हा चौकशी नेटे करी. यम हा शब्द आला तर एक विचारधारातला लोक, अभ्यासक, उच्च विभूषित वर्ग, यम कुणी पाहिला का, स्वर्ग कुणी पाहिला का, असंही बोलत. हे प्रार्थना गुरुदेव से यश स्वर्ग समसंसार. स्वर्ग नरकाच्या संकल्पना संत महात्मांनी जनसामान्यात रुजू केल्या आहेत. यम हा चौकशी नेटेकरी म्हणजे काटेकोरपणे आपली चौकशी केल्या जातात. चुके ना कल्पांती केल्या कर्मासी, यम हा चौकशी नेटे करी.
चित्रगुप्त हाती राहतो रिपोर्ट. चित्रगुप्त हाती हा रिपोर्ट राहतो. चित्रगुप्त हाती राहतो रिपोर्ट. जरा नाही खोट त्यांच्या लेखी. त्याच्या लिखाणामध्ये खोट राहत नाही, चुकीचं लिहित नाही. अंधारात कोणते कामं केले, उजेडात कोणते कामं केले, कोणते पुण्य केले, कोणते पाप केले, याचा पूर्ण लेखाजोखा हा चित्रगुप्ताच्या हाती राहतो. अंधारी उजेडी सर्व त्यांनाकडे, साक्षीदार बडे चित्त शुद्धी. तसे साक्षीदार सुद्धा असतात. आणि तुकड्या दास म्हणे दया न ये यमा, झालिया कर्मा भोग पावे. त्या यमाला कधी दया येत नाही. जे जे कर्म कराल त्या त्या कर्माचे फळ भोगावं लागतं. येतेच कर येतेच भर लपशील पोटला. एवढं ठणकावून सांगलं आहे. भक्तीविना उद्धार नाही कुणाचं, आणि भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. ऐका हा भाव जीवाचा. हे ऐकाना संत पुरावे, अनुभवी यांचे अनुभवी घ्यावे. दुसऱ्या भजनात आम्हा साधकासी हाची मार्ग सोपा, जन्म मरणाच्या चुकवाया खेळा. एवढं जीवनाचं महत्त्व सांगितलं असताना सुद्धा मला मोठी महागडी गाडी एसीची पाहिजे, 20-50 हजाराचं मोबाईल हातात पाहिजे, फ्लॅट बंगल्यात राहिलो पाहिजे. जरूर राहा, छोडे नहीं घरदार पर हो मस्त गुरु चरणार में, है प्रार्थना गुरुदेव से. प्रपंच राहूनच परमार्थ. एवढी साधी सरळ सोपी साधना राष्ट्रसंतांनी या धकाधकीच्या काळात, या धावपळीच्या काळात आपल्याला लावून दिलेली आहे. ही संधी आहे. ही वेळ जर गेली तर मोठं आपल्या जीवनाचं, म्हणजे आपण कोणत्याही योनीमध्ये जन्माला जातो असं संत महात्म्याचं म्हणणं आहे. कारण की ते जन्म जन्म के है दुखिया रे, अब न दुखाव मन को. शेवटच्या चरणात राष्ट्रसंत सांगतात, अब तो आए मानव बनकर कुचते भाग्य हमारे. असं आपलं जीवन ह्या पृथ्वीवर आपल्या जन्माला येतो. संत महात्मे त्याच विचारानं, सर्व भूत हे तीर्था, सर्व प्राणी मात्राचे कल्याण, विश्वची माझे घर, वसुदैव कुटुंबकम. ह्या विचारानं संत महात्मा तो मार्ग जनसामान्यांनी प्रस्त केला आहे. तर ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे असं माझं मत आहे. त्यासाठी एक शिस्तबद्ध जीवन जगता आलं पाहिजे. शिस्तबद्ध जर जीवन जगता आलं तर तसं तसं तुम्हाला ज्ञान येईल. तसं तसं तुमचे मन तुम्हाला पकड निर्माण होईल. हळूहळू असं अनुभूती आत्मानुभूती होईल. आत्मानुभूती हळूहळू होत गेल्यावर तसं तसं तुम्हाला ज्ञान येईल. तसं तसं तुम्हाला आनंदाच्या उकळ्या तुमच्या मनामध्ये फुटल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. आनंदाच्या उकळ्या जर फुटायला लागल्या तर एक स्पष्ट सांगतो, ठणकावून सांगतो, लाईव्ह झालं तर कोणी कमेंट कोणी प्रश्न केले तरी त्याचे उत्तर मी माझ्या पद्धतीने देईन. ह्या जगाचा संपर्क तुमचा तुटतो. कारण पृथ्वी हा ग्रह आहे. तुमचं डायरेक्ट ईश्वराशी परमात्म्याशी माझं याशी काही घेणदेण नाही. हा मायाजाळाशी माझं काही घेणदेण नाही असं तुमचं अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. एवढं हा पैसा वगैरे हे धन दौलत हे सगळं इथूच आपल्याला ठेवून द्यावं लागते आणि आपलं जीवन सफल करावं लागते. पण जे दिसते आपल्याला ते सर्व असार आहे हे लक्षात घ्या. आणि जे डोळ्यांना दिसत नाही ते सगळं सार आहे. कारण की भगवान कृष्णाने जेव्हा अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा ते ज्ञानचक्षु पदार्पण केले, ज्ञानचक्षु दिले, तेव्हा ते सगळं दिसते. कहता ये तुकड्या किसने देखा, प्रभु पास रहे या दूर रहे, पुराण पड़ा पोथी भी पड़ी, तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता. असं आहे. एवढं ईश्वराविषयी दिलं आहे. देव कधी असा मोठा घंटा हलवल्याने डोंगराच्या पिंगळी एवढी शृंगाराने देव कधी मोठा होत नसतो. देव भावनेच्या शुद्धीने अंतःकरणाच्या तळमळीने सर्वांशी सारखा असं देवाविषयी राष्ट्रसंत सांगतात.
आज मतामतांचा जो कल्लोळ चालला आहे, ह्या अशा एक कल्लोळमध्ये राष्ट्रसंतांची ग्रामगीता वाचूनच आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पुन्हा एक असं सांगावं असं वाटते, आवर्जून आदरणीय हरिचंद देशमुख दादांनी संधी दिली आणि वेळही संपत आहे. एक असं मार्मिक म्हणून सांगतो, प्रत्येकाने लहान लहान मुलं जर तयार केले, मला जे चित्र दिसते, जे अनुभव आले तेच सांगतो. लहान लहान मुलं तयार होईल, ध्यान प्रार्थनेत येतील, तर येणारी पिढी ही तयार होईल. कारण की आज भगवी टोपी जरी टाकली तरी लोकांचा दृष्टिकोन हा आपल्याकडे पाहण्याचा वेगळा आहे. ज्या ज्या लोकांनी टोपी टाकली म्हणतात, त्या त्या टोपीखाली लई पाप दडले म्हणतात. हा असा शब्द का आला? टोपी काढून मटण खाणे, लोकांवर टीका टिप्पणी करणे, आपला मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याचा पुसळ दिसते. याविषयी राष्ट्रसंतांचं एक ते भजन आहे, सगळ्यांना माहीत असेल. पागलपन की बात न बोलो, बस अपना जीवन तोलो, क्यों दूसरे के दोष दिखाते, दुसऱ्यांचे दोष कशाला पाहते. अवगुणही सबको बतलाते, तुमचे अवगुण लोकांना दिसतात. तुम नहीं अपनी बात दिखाते, पहिले अपने दिल को धोलो. तुम्ही पहिला स्वतःला, तुम्ही आचरणात जर राहा तर तुमच्या भाषणाचा प्रभाव पडेल. तुमचं भाषण, तुमचं आचरण पाहून त्यांना हेवा वाटला पाहिजे. तुम्ही जर आचरण राहिले नाही, तुम्ही स्वतः व्यसनाधीन राहाल, तुम्ही स्वतः मटण खाल आणि लोकांना मला का मटण सोडा, व्यसन सोडा, लोक ऐकतील का? ये बिगड़ा है, वो बिगड़ा है, अरे तुम बिगड़े क्या, तुम्हें पता है? पता लगा तो साधन क्या है, अपने प्रभु को खोज निकालो, पागलपन की बात न. एवढं राष्ट्रसंतांनी सांगितलं. तरीसुद्धा प्रत्येक भजना मंत्र आहे, त्या भजनाचा तालासुरात म्हणणं जेवढं गरजेचं आहे, तेवढंसुद्धा त्या भजनाचं अर्थ लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक भजना शिकवण आहे. हे भजन जर आपण लक्षात घेतलं तर एक शिकवण आपल्याला मिळेल. या पद्धतीने जीवनाची वाटचाल झाली आणि चळवळीशी आपण जोडल्या गेलो तर चळवळसुद्धा सक्सेस होऊ शकते. एकमेकाचे पाय धरून खिचण्याची खेकडा प्रवृत्तीचे लोक जास्त आहेत. हे खेकडा प्रवृत्तीचे लोक स्वतः करणार आहेत, दुसऱ्याला करू देणार नाहीत. दुसऱ्याची प्रगती, दुसऱ्याचं वाढणं हे त्यांच्या पायानं होत नाही, असे लोक आहेत. असे प्रसंग माझ्या जीवनात आले. जसे जसे राष्ट्रसंतांची भजनाने मला खूप साथ दिली. मी स्पष्ट सांगतो, वेळ होत आहे, शेवटचं सांगून देतो 5-10 मिनिटांमध्ये. कुठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाळ, आणि तुझी एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाशी घाल. हे भजन जेव्हा राष्ट्रसंतांच्या माझ्या हातात आलं तेव्हा त्या भजनाने मला साथ दिली. स्वतः मी निर्व्यसनी आहे, शुद्ध शाकाहारी आहे, कोणी मित्र जोडायचे नाही, उदासल्यावानी राहायचा मी. त्या माझ्या जीवनातले ते प्रश्न त्या भजनाने सोडवले. घरच्या लोकांनी जेव्हा साथ दिली नाही तेव्हा भजन माझ्या हातात लागलं. कुणीकडे पाहता, ऐकता का झोपता, आणि वेळ कशी घालता, काळ उभा मागता रे. त्या भजनातल्या पहिल्या चरणात का दुसऱ्या चरणामध्ये ते वाक्य दिलं आहे, घरचे धनी घराचे वैरी. पाहते म्हणजे ते चरण, घरचे धनी घराचे वैरी, वेळ अशी आली, अब्रू इज्जत गेली सगळी, धूळधानी झाली. कुणीकडे पाहता, ऐकता का झोपता, आणि वेळ कशी घालता, काळ उभा मागता. काळ उभा जर आहे, समाज सुस्थिती नांदाव्या भजने केली सर. ह्या भजनाचा अर्थ जरी लक्षात आला, एक एक भजनाचं. पुन्हा जेव्हा माझं सगळं ऐश्वर गेलं तेव्हा माझ्याही मनात असा प्रश्न आला. तेव्हा भजन एक माझ्या हातामध्ये लागलं, गेले दिवस काय आठवावे, नव्याने जगावे देवापायी. पहा मंत्र म्हणजे तुम्हाला शिकवण. अडीअडचणी समस्या सगळ्याच्या जीवना येतात. तेव्हा जब आदमी के ऊपर मुसीबत आती है तब आदमी अपने आंतरिक शक्ति को आजमाता है.
आणि हिंदीमध्ये पुन्हा एक कहावत आहे, ते सगळ्यांनी लक्षात घ्यावं. जिंदगी जीना आसान नहीं होता, म्हणजे एक संघर्ष है जीवन. बिना संघर्ष से कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़ी की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. हे संघर्ष केल्याशिवाय सदरक्षणाय खलनिग्रहणाय अवतार ठरले भगवान श्रीराम. त्यांच्याविषयी आज वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. म्हणून एक शेवटचं सांगतो, या पृथ्वीवर या ब्रह्मांडामध्ये राष्ट्रसंतांचं शेवटचं तत्त्वज्ञान. याच्यानंतर कोण्या तत्त्वज्ञानाची गरज भासणार नाही आणि या पृथ्वीवर कोणतं तत्त्वज्ञान होणार नाही. कारण राष्ट्रसंत भजनात सांगतात, जग में रहा प्रलय होने का, या तो प्रभु के अवतरने का, टुकड्या दास कहे मैं बोला, अनुभव लेकर बोल, अब तो आके खोल बनले. एवढं त्या भजनामध्ये सांगितलं आहे. त्या संपूर्ण आजच्या जीवनाविषयी त्या भजनात माहिती दिलेली आहे. असं आहे. वेळ संपत आहे. एक शेवटचं सांगू इच्छितो, प्रत्येक साधकांना तोच वाक्य डबल रिपीट करतो. 2 ओव्या सगळ्यांनी लक्षात ठेवाव्या. माझी आवर्जून विनंती आहे सगळ्यांना, जे माझे लाईव्ह बघत असतील, कारण हेच माध्यम आहे. आता कोरोनारूपी संकट आलं आहे, कोरोनारूपी वाघ आपल्याला खायला निघाला. याच्या मागची कारणे सगळ्यांना आपल्या अभ्यासक वर्गाला माहीत आहे. त्याच्यामुळे 2च ओव्या सांगतो जीवनाचं कल्याणासाठी. अनुभवे सांगतो तुम्हा प्रती, करू म्हणाल ते साधेल निश्चिती, करा करा आत्मोन्नती तुकड्या म्हणे. आत्मोन्नतीकडे वळा, व्यक्तिगत ध्यान प्रार्थना. आणि दुसरी ओवी खूप महत्त्वाची आहे, ते लक्षात ठेवा, कार्यातची स्वर्ग नरक. ज्यांना आत्मोन्नतीकडे वळायचं आहे त्यांनी आत्मोन्नतीकडे वळा, आणि ज्यांना कार्याकडे वळायचं आहे त्यांनी कार्याकडे वळा. ह्या भौतिक सुख सुविधा, भौतिक साधनामध्ये काही गेलं नाही. माझा मुलगा ऑस्ट्रेलियाला राहते, माझा मुलगा न्यूझीलंडला राहतो, या शब्दामध्ये काही ठेवलेलं नाही. तो विमानसुद्धा एक यंत्रच आहे, रेल्वेसुद्धा यंत्रच आहे. लाखो रुपयाची पगाराची नोकरी आहे, त्यानं मोठा होणार नाही माणूस. एसीच्या गाडीत बसल्यानं कधी माणूस मोठा होत नाही. कारण जो सेवाचं मानतो जणं, काही अपेक्षा न ठेवून ते जगी झाले भगवान पूजू लागले घरोघरी. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि आपल्या जीवनाची वाटचाल ही आध्यात्मिक विचाराने करावी. आणि साहित्याचा विचार जर केला तर राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेवर सगळ्यांनी लक्ष द्यावं. राष्ट्रसंतांनी सगळ्या प्रश्नाची उत्तरे ग्रामगीतेत दिली आहे, हे आवर्जून सांगतो. इतर साहित्यिक लोकांचं साहित्य वाचू नका असं मी म्हणत नाही, त्याच्यातून लवकर लक्षात येते. जसं मी त्या समर्थ रामदास स्वामीचं उदाहरण दिलं का नाही, बस त्याच्यावर लक्षात घ्या. कारण की अज्ञानामध्ये नका असे राहू असं, कारण की ग्रामगीता वाचूनच माणसाला ज्ञान प्राप्त होते ह्या काळामध्ये, असं आहे. म्हणून एक आवर्जून कळकळीची विनंती आहे, तर ग्रामगीतेचं वाचन सगळं करून आपल्या जीवनाची वाटचाल करा. सगळ्यांना मार्ग कळेल आणि एक वेगळी दिशा आपल्या चळवळीला येईल. एवढं या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि माझे आदरणीय परमस्नेही मित्र हरिचंद्रजी देशमुख दादा यांनी माझी लायकी पात्रता समजून मला संधी दिली, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी माझं हे ऐकलं त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि हे लाईव्ह मी इथे संपवितो, सगळ्यांची रजा घेतो. त्याच्यामुळे काही चूक झाली असेल माफ करा. कोणाला जर कमेंट्स वगैरे करायचे असतील, कोणी प्रश्न करू शकतात. असं आहे, काही 1 तासामध्ये सगळं सांगणं होणार नाही असं मी या व्यक्ती सांगू इच्छितो. आणि मी माझं हे लाईव्ह बंद करतो. जय गुरु मंडळी, जय गुरु दादा. Okay.